Good morning, students. Today we are going to continue our second part of lesson in class of their own. विद्यार्थ्यांना आज आपण इन क्लास ऑफ देअर ओन या लेसनचा सेकंड पार्ट कंटिन्यू करणार आहे. In our last period we have seen that students are discuss about their class teachers, how her behavior is change. आपण मागच्या पार्टमध्ये बघितलेलं आहे लास्टला शेवटी की सगळे विद्यार्थी कसं डिस्कस करत होते. मिसेस देसाई मॅडम ह्या त्यांच्या वर्तनात बदल झालेला होता. अँड हाऊ टू मेक हर प्राऊड ऑफ अस दे डिस्कस अबाउट दिस टॉपिक. त्यांनी पुअर मार्क्स मिळाले होते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 1 or 2 सब्जेक्ट्समध्ये फेल झाले होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आपल्या मॅडमबद्दल काहीतरी वाटत होतं आणि त्या नाराज झालेल्या हे त्यांना जाणवलं होतं आणि त्यांना आपण अभिमान वाटेल असं काय करावं याबद्दल विद्यार्थी विचार करत होते. आता सेकंड पार्टमध्ये आपण प्लॅन ऑफ ॲक्शन बघणार आहोत. प्लॅन ऑफ ॲक्शन मीन्स हाऊ स्टुडंट्स चेंज देअर बिहेवियर अँड दे स्टार्ट देअर स्टडीज. कसा त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यांच्या वर्तनात बदल घडून आलेला आहे हे आपण बघणार आहोत. व्हेरी फर्स्ट लाईन ऑफ दिस पार्ट इज इन कोलन. आता पहिली जी लाईन आहे ही आपल्याला इन्व्हर्टेड कॉमासमध्ये दिलेली आहे बिकॉज इट इज स्पीकिंग डायलॉग्स, कारण ते स्पीकिंग डायलॉग आहे. बट दिस इज रिअली टू सॅड सेड आकाश. Akash is speaking. He says that it is too sad that Desai madam was very nervous about us. We must make her proud of us. आपण त्यांना आपला अभिमान वाटेल असं करायला हवं. But how? What can we do? Ask Sunil. Sunil is also speaking. बघा विद्यार्थ्यांचे नावं लक्षात ठेवा. आकाश, सुनील, नियती हे आपण मागच्या पिरियडला बघितलं होतं. स्नेहल हे सगळे नावं आहेत विद्यार्थ्यांचे, स्टुडंट्सचे. दिस ऑल आर फ्रेंड्स अँड दे वॉन्टेड टू चेंज देअर क्लास. बट हाऊ? व्हॉट कॅन वी डू? सेड आस्क सुनील. सुनीलने क्वेश्चन विचारला आहे. पण आपण कसं बदल करू शकतो मॅडमला किंवा त्यांना आपला अभिमान वाटेल असं काय करू शकतो आपण? दिस इज WH टाईप क्वेश्चन. WH टाईपचा प्रश्न आलेला आहे हा. शी वॉन्ट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल? त्या आपण चांगलं काही केल्याशिवाय आनंदी होऊ शकणार नाही. तुम्हाला वाटतं आहे का की आपण हे करू शकतो? दॅट्स पॉसिबल, हे शक्य आहे का? अँड देन सडनली इट क्लिक. आणि अचानक एक आयडिया आमच्या डोक्यात आली. येस, आय सेड, व्हाय नॉट? वी विल मेक इट पॉसिबल. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. आणि अचानक माझ्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं आणि मी बोलले, व्हाय नॉट? का नाही? आपण करू शकतो. वी विल मेक इट पॉसिबल. आपण जर सगळ्यांनी ठरवलं. बिकॉज युनिटी इज द बेस्ट क्वालिटी ऑफ देअर क्लास. आणि आपण मागच्या पिरियडला बघितलेलं आहे की युनिटी होती त्यांच्यात आणि असंच नियती सांगते की का नाही होऊ शकत, कारण आपण हे पॉसिबल करू शकतो. इफ वी ऑल वर्क टुगेदर, जर आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं, वी कॅन डू इट, आपण हे करू शकतो. युनिटीचं बळ हे भरपूर असतं, हे आपल्याला माहिती आहे, एकतेचं बळ. राईट सेड आकाश, लेट्स डू इट. बरोबर म्हणतेस तू, आपण करूया. लेट्स डू इट इज अ सेंटेन्स ऑफ ऑर्डर. आपण हे करूया ऑर्डरचं सुद्धा वाक्य आहे किंवा ॲक्शनचं पण वाक्य आहे. सो द नेक्स्ट डे द होल क्लास सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. त्यांच्या क्लासमध्ये एकता होती, त्यामुळे वर्ग सुटल्यानंतर किंवा शाळा सुटल्यानंतर पूर्ण वर्ग थांबला. सॅट टुगेदर, ते सगळे एकत्र बसले. अँड डिस्कस अबाउट द प्लॅन ऑफ ॲक्शन. आणि कशाबद्दल विचार करत होते ते? नॉट अबाउट देअर आर्ग्युमेंट, नॉट अबाउट देअर फायटिंग, बट अबाउट द प्लॅन ऑफ ॲक्शन ऑफ देअर स्टडीज. कशाबद्दल विचार करत होते? डिस्कशन करत होते. तर त्यांच्या प्लॅन ऑफ ॲक्शन, ही कृती जी घडणार होती किंवा हा जो बदल घडणार होता याबद्दल ते विचार करत होते. वी ऑल ॲग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शूड हेल्प अदर्स. आम्ही सगळे तयार झालो की ज्यांना सगळे चांगले मार्क्स मिळालेत दे शूड हेल्प अदर्स. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तसं की ज्यांना छान मार्क्स मिळाले त्यांनी इतरांना मदत करायची आणि इतरांच्यामध्ये सुद्धा बदल घडवून आणायचा. दॅट इज ऑल व्हेरी वेल सेड नियती. शी इज मॅथ्स जिनियस इन अवर क्लास. हो, तू बरोबर म्हणतेस. दॅट इज व्हेरी वेल सेड नियती. नियती म्हणाली, बिकॉज शी इज मॅथ्स जिनियस इन अवर क्लास. कारण ती मॅथ्समध्ये जिनियस होती, हुशार होती, सर्वात टॉपर.
आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर बट नो वन इज इंटरेस्टेड, नियती सेड. नियती म्हणते की मी या अगोदरही मदत करायला तयार होती, बट नो वन इज इंटरेस्टेड, पण कोणीच त्यात रस दाखवला नाही किंवा आनंद दाखवला नाही शिकण्यामध्ये, माझ्याकडनं मॅथ्स शिकण्यामध्ये. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम, त्यांना इच्छाच नव्हती माझ्याकडनं काही मदत घेण्याची. परहॅप्स यू आर टू बॉसी सजेस्टेड सोली. सोली नावाचा विद्यार्थी म्हणतोय की परहॅप्स यू आर टू बॉसी, पण तू खूप बॉसीपणा करते किंवा आमच्यावर अधिकार गाजवते. बॉसीचा अर्थ होता अधिकार गाजवणे. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल, हू वॉन्ट्स टू सीट अँड डू मॅथ्स सेड निलेश. निलेश हा पण बोलतोय आणि तो काय म्हणतोय, वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल, वी हॅव टू वर्क बट वेन, वी हॅव टू स्टडी बट वेन आफ्टर अवर स्कूल, बिकॉज आफ्टर स्कूल silently and in our soul mind we can study better and we can help each other solve each other's problems. आपण शांतपणे बसू शकतो आणि एकाग्रतेने अभ्यास करू शकतो. कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढेल आणि त्यामुळे आपण एकमेकांचे प्रॉब्लेमसुद्धा, जो ज्या विषयात हुशार असेल त्याने इतरांचे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो, असा त्याचा अर्थ होतो. वी वॉन्ट्स टू सीट अँड डू मॅथ्स सेड निलेश. यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द ॲन्सर्स. तू आम्हाला उत्तरं सांगून मदत करू शकतोस. सी वॉट आय मीन सेड नियती. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. नियती म्हणाली, हो, माझं म्हणण्याचा अर्थ काय. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. शाळेतल्या मॅथ्स शिकण्यानंतरही आणखी 2 पर्याय तुम्हाला आहेत. दिस विल नॉट डू सेड आकाश. डू यू थिंक देसाई मॅडम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपी कॅट्स. आकाशने लगेच तिला उत्तर दिलं, तुला असं वाटतं आहे का की देसाई मॅडमला कॉपी कॅट्स म्हणजे फक्त उत्तर प्रश्नपत्रिकेत सांगणं अशा कॉपी कॅट्सचा अभिमान वाटेल का, असे मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटेल का. यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. तुला तोपर्यंत अभ्यास करावा लागेल जोपर्यंत तुला मॅथ्समध्ये छान तू ट्रेन होत नाही. इट्स अ रूल दॅट यू हॅव टू फॉलो इट. आणि प्रत्येकाला तुम्हाला या सगळ्यांना मित्रांना आपल्या हा रूल फॉलो करावा लागेल, हा नियम पाळावाच लागेल की तुम्हाला सगळ्यांना स्वतः अभ्यास करावा लागेल आणि मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतील नियतीकडनं. अँड व्हॉट इफ वी दे डोंट अँड दे आर मेनी लाईक देम सेड नियती. आणि जर हे यांनी नाही केलं तर, कारण असे भरपूर विद्यार्थी आहेत, सगळे मित्र माझे तसेच आहेत बरेचसे. आय हॅव ॲन आयडिया सेड सोली. सोलीने त्यावर सोल्युशन सुचवलं बघा की माझ्याजवळ एक आयडिया आहे, कल्पना आहे. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज अवर सर्चलाईट्स. आपल्यातल्या काही विद्यार्थ्यांना आपण सर्चलाईट्स म्हणजेच काय तर शोधदीपक. शोधदीपक म्हणजे की ज्यांना कोणाला कोणत्या विषयात कच्चा आहे हे आपण आपल्यातल्यांनी शोधायचं. आपण 4-5 जणांनी असं ठरवायचं की आपल्या वर्गात कोणकोणत्या विषयात कमकुवत आहे आणि तशी यादी करून आणि त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांच्या पालकांशी बोलूया आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करूया. दे विल विजिट अस ॲट होम, टॉक टू अस एव्हरी डे टू सी वॉट वी स्टडी. त्यांनी प्रत्येकाने आपल्या घरी भेट द्यायची, आपल्याशी बोलायचं. टॉक टू अस एव्हरी डे, रोज बोलायला हवं. टू सी वॉट वी स्टडी, आपण काय अभ्यास केला याबद्दल त्यांनी विचारायला हवं. कारण असं जर रोज चौकशी केली तर कोण किती अभ्यास करतं आहे हे लक्षात येऊ शकतं. अशी ही चांगली गुड आयडिया त्यांच्या डोक्यामध्ये आली. छान अशी आयडिया त्याच्या डोक्यात आलेली होती सोलीच्या. सर्च लाईट्स अँड स्टडी गार्ड्स अशी 2 कल्पना त्याच्या डोक्यात आल्या आणि त्या दृष्टीने हा वर्ग कसा बदलतो हे आपल्याला शिकायचं आहे. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज आस्क निलेश. निलेशने परत क्वेश्चन अराईज केला, जर आम्हाला काही डिफिकल्टीज आल्या किंवा अडचणी आल्या तर आम्ही काय करायचं. लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ अवर डिफिकल्टीज. हो, मग त्यासाठी आपल्याला नियतीसारखे स्टडी गार्ड्स आहेत हाताशी. स्टडी गार्ड्स म्हणजेच काय, जो अभ्यासात आपल्याला गाईडिंग करेल किंवा मदत करेल, मार्गदर्शन करेल. काही प्रॉब्लेम असले ज्या विषयातले त्यातल्या हुशार विद्यार्थ्याला आपण निवडायचं आणि तो हुशार विद्यार्थी प्रॉब्लेम असलेल्या विद्यार्थ्यांना ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यात मदत करेल. दॅट्स अ ग्रेट आयडिया सेड सुनील. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. सुनीलने पण लगेच रिस्पॉन्स दिला आणि म्हणाला, हो, खूप छान आयडिया आहे. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स एव्हरी सब्जेक्ट. आपण प्रत्येक विषयाचा स्टडी गार्ड निवडूया.
It didn't take very long to identify the searchlights and study guards. We put the POA means काय अर्थ होतो, प्लॅन ऑफ ॲक्शन, इन मोशन इमिजिएटली. हा प्लॅन ऑफ ॲक्शन जो आहे हा आपण ठरवलेला आयडियाची कल्पनानुसार हा आपल्याला मार्ग जो आहे हा लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे. आणि स्टडी गार्ड्स आणि सर्च लाईट्स हे आपल्याला शोधायचे आपल्यातलेच. वी डीड दिस विदाऊट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. आणि याची कल्पना आपल्याला एकाही शिक्षकांना द्यायची नाही आहे. वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. कारण आपल्याला आपल्या मॅडमला काय द्यायचं आहे, सरप्राईज द्यायचं आहे. बट शी इज टू रिअली गुड. शी स्पॉटेड द चेंज विथ इन अ वीक. पण मॅडम इतक्या चांगल्या होत्या की त्यांना हा जो चेंज होता आमच्या वर्गातला हा एका आठवड्यात लक्षात आला की या वर्गात काहीतरी बदल घडतोय. बघा, शिक्षकांचं तुमच्यावर प्रत्येक वेळेस लक्ष असतं. तुमच्या डोळ्यांवरून, हावभावावरून किंवा तुमच्या गेस्चर्सवरून, वर्तणुकीवरून आम्हाला हे सगळं लक्षात येतो की काय बदल घडतोय विद्यार्थ्यात. म्हणून हे या विद्यार्थ्यांनी ठरवलं, दी स्टुडंट्स डिसाइडेड दॅट दे डू नॉट letting any action to their teachers about their secret. But देसाई मॅडम noticed this change. पण देसाई मॅडमला हा चेंज लगेच लक्षात आलेला होता आणि त्यांना हे जाणवलेलं होतं. आता या 2-3 पॅरेग्राफमध्ये किंवा इन दिस 2 पॅरेग्राफ्स देअर आर सम डिफिकल्ट वर्ड्स गिवन अँड यू हॅव टू अंडरलाईन इट. ओके, बघा, फर्स्ट पार्टपासून लक्षात घ्या. रिअलीचा अर्थ होतो खरोखर. टू मेक वन प्राऊड ऑफ अस. टू मेक प्राऊड ऑफ असचा अर्थ होतो चा अभिमान वाटणे. अनलेस त्याचा अर्थ होतो शिवाय. पॉसिबल मीन्स कॅन डू, जे शक्य असणे, सडनली, अचानक. क्लिकचा अर्थ होतो बिकम क्लिअर. बिकम क्लिअरचा अर्थ काय, तर स्पष्ट होणे, मनात कल्पना स्पष्ट होणे. बिकम क्लिअर अँड आयडिया. प्लॅन ऑफ ॲक्शन. प्लॅन ऑफ ॲक्शनचा अर्थ होतो कृती, घडवणारी कृती किंवा कृतीबद्दलचा आराखडा. ॲग्रीचा अर्थ होतो मान्य करणे. ॲग्रीच्या अपोजिट काय येईल मग, डिसॲग्री. अपोजिट वर्ड्सही लक्षात ठेवा, मागच्या पिरियडला आपण घेतले होते. ॲग्री, डिसॲग्री, पॉसिबल, इम्पॉसिबल. जिनियसचा मिनिंग होतो इंटेलिजंट, व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट. नियती इज व्हेरी गुड और जिनियस इन मॅथ्स. नियती ही मॅथ्समध्ये खूप हुशार होती. इंटरेस्टेड. टू इंटरेस्ट मीन्स आवड दर्शवणे. टू इंटरेस्टचा अर्थ होतो बॉसीचा मिनिंग होतो अधिकार गाजवणे किंवा खूप वर्चस्व दाखवणारी. टू सजेस्ट सुचवणे. खाली बघा, आता खालच्या पॅरेग्राफमध्ये कोणते शब्द दिसत आहेत तुम्हाला. इट्स अ रूल. रूलचा अर्थ होतो नियम. टू फॉलो म्हणजे अनुकरण करणे. आयडियाचा मिनिंग होतो कल्पना. सर्च लाईट्स शोध दीपक. डिफिकल्टीज अडचणी. सेकंड पेजवर बघा. स्टडी गार्ड्स मार्गदर्शक, अभ्यासाचे मार्गदर्शक. टू आयडेंटिफायचा अर्थ होतो ओळखणे किंवा शोधणे. प्लॅन ऑफ ॲक्शन मी आधीच सांगितलं, इमिजिएटली, तत्काळ किंवा लवकर. स्पॉटेड. टू स्पॉट म्हणजेच लक्षात येणे. टू स्पॉटचा मिनिंग होतो लक्षात येणे किंवा टू नोटीस चेंज, बदल. आता हे सगळे जे वर्ड्स आहे यू हॅव टू राईट डाऊन इन युअर नोटबुक अँड रिपीट 1 or 2 times in your mind and read this lesson first part and second part once again. ह्या लेसनचा हा पहिला आणि सेकंड पार्ट परत वाचा आणि लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, बाय.